या पद्धतीची तुम्ही बटाट्याची रस्सा भाजी बनवली ना तर हॉटेलची भाजी विसराल. अशी ही झणझणीत आणि तर्रीदार, बघताच तोंडाला पाणी सुटेल असली आपली बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत. हॅलो नमस्कार, सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं बघा असे बटाटे घेतले आहेत, 4 ते 5 मी बटाटे घेतले. ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले होते आणि ह्याचे असे उभे काप केलेत. तर हे पाण्यामध्ये ठेवलेत बटाट्याचे काप. तर जास्तीचं साहित्य वगैरे काही लागत नाही, अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. तर अगदी कमी वेळेत जास्तीचं वाटण वगैरे करायची काही गरज नाही. तर अगदी आलं लसूण पेस्ट बनवली आहे खलबत्त्यामध्ये. थोडंसं अर्धा टोमॅटो, 1 कांदा, कढीपत्त्याचे 4 ते 5 पाने आणि इथं बघू शकता कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. तर इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये तेल ओतून घेतले. तर तेल छान गरम करून घ्यायचं. तेल छान गरम झालं की या तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायचे. तर मोहरी छान तडतडू द्यायची बघा. तर मोहरी छान तडतडलेली आहे म्हणजे छान फोडणी बसते. तर याच्यात जिरं टाकलं आहे आपलं 1 छोटा चमचा. तर जिरंही छान फुललेलं आहे. तर याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर मी 1 कांदा कट करून घेतला होता मोठा. तर या कांद्या आणि टोमॅटोमुळे भाजीला आपल्या चव अप्रतिम अशी येते. तर या पद्धतीची तुम्ही कधी भाजी केली नसेल ना तर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर याच्यात टोमॅटो घेतले, अर्धा टोमॅटो टाकलेला आहे बघा आणि कढीपत्त्याची पानं टाकली आहेत. आणि ही 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला कांदा आपला छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथं 2 ते 3 मिनटं आपण कांदा छान परतून घेतलेला आहे, लालसर झालेला आहे आपला कांदा. तर याच्यात आपण जे खलबत्त्यामध्ये आलं लसूण पेस्ट वाटून घेतली ना तर ते टाकून घ्यायचे आता आपल्या याच्यामध्ये कांद्यामध्ये. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर सर्व बाजूनी मी असं छान मिक्स करून घेतलं आहे, कांद्यामध्ये पसरवून घेतलं आहे. तर हे छान आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे, कारण याचा पूर्ण कच्चेपणा काढायचा आहे आपल्याला. तर बघू शकता छान मिक्स करून घेतलं. तर जास्तीचा मसाला वगैरे न टाकता आपण कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा भाजीला काय बनवायचं सुचत नसेल ना तर अशी पटकन बटाट्याची भाजी आपण बनवून खाऊ शकतो. तर याच्यात 1 छोटा चमचा हळद टाकली. तर परत एकदा परतून घेतले छान असं. ही भाजी चवीला खूप टेस्टी होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मोठ्यांना काय मुलांना सुद्धा आवडेल ही भाजी. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि कधी पाहुणे वगैरे आले ना तरी तुम्ही ही भाजी केली ना तरी त्यांना नक्की आवडेल. अशी चविष्ट आपली बटाट्याची भाजी लागते. तर इथं बघा मी छान परतून घेतले 2 ते 3 मिनटासाठी. तर याच्यात आपल्याला बटाट्याचे काप टाकून घ्यायचे. तर बटाट्याचे काप चांगले छान असे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे बटाट्याचे काप पण, कारण याला छान मसाला वगैरे सर्व लागतं. तर असं सर्व बाजूनी मी बटाट्याला आपला मसाला वगैरे लागेल म्हणून परतून घेते. तर हे छान असं परतून घ्यायचं. याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तर हिंग टाकलं तुम्ही तरी चालेल, पण मी हिंग वगैरे काय न घालता ही भाजी बनवलेली आहे. पण चवीला अप्रतिम अशी भाजी बनते. तर हे 2 ते 3 मिनटासाठी मी असंच गॅस कमी करून ही गॅसवरती ठेवलेलं आहे बघू शकताय. तर अगदी कमी गॅसवरती मी 2 ते 3 मिनटासाठी हे परतून घेतले. आणि आता याच्यात आपल्याला आपला खायचा कांदा लसूण घरगुती मसाला असतो ना तो टाकायचा आहे. तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. तर इथं मीठ टाकून घेते पहिले मी. तर 1 चमचा मीठ टाकून घेतले. तर मीठ टाकल्यावरनं छान परतून घेतला आपला बटाटा, कारण याला छान मीठ लागतं असं सर्व बाजूनी, म्हणून परतून घेतला आहे बघा. तर कधी तर अशा उभ्या फोडी करून बटाट्याची भाजी बनवा, मुलांनाही काहीतरी वेगळं असं चवीला छान लागते. तर याच्यात कोथिंबीर टाकून घेतली मी बटाट्यामध्ये. तर अशी फोडणीमध्ये जरा कोथिंबीर टाकायची, चव अप्रतिम अशी होते भाजीची. तुम्ही सजवताना नाही टाकली कोथिंबीर तरी चालेल भाजीच्या शेवटी, पण अशी फोडणीमध्ये टाका, चव छान लागते भाजीची.
तर याच्यात आपल्याला आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर याला छान असं क्रिस्पी झालेत बघा बटाटे आपले. असे थोडा वेळ क्रिस्पी होऊ दिले ना की लवकर भाजी शिजते बटाट्याची. तर याच्यात आपला घरगुती कांदा लसूण मसाला आहे ना, तुम्ही एक ते 1.5 चमचा टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट टाकू शकता. कांदा लसूण मसाला नसेल ना तुमच्याकडं तर काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे टाकली तरी चालेल. तर आता परत एकदा मिक्स करून घेते सर्व मसाला बटाटे वगैरे. तर याच्यात पाणी टाकायचं आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. तर ही भाजी तुम्ही सुक्की देखील बनवू शकता. थोडंसं पाणी ओतायचं आणि भाजी शिजवायची. तर या भाजीमध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे. भाजी छान होते चवीला. तर तुम्ही नक्की गरम केलेलं पाणी घाला या भाजीमध्ये. आणि शिजते पण लवकर गरम पाणी टाकल्यामुळं. तर बघू शकता ही भाजी मी झाकून ठेवणार आहे. तर आता झाकण ठेवले 5 ते 10 मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आहे. आणि बघू शकता अशी आपली भाजी छान शिजलेली आहे. याच्यात आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. तर हे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे बारीक करून घेतलेलं. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं मसाला ग्रेव्ही वगैरे न टाकता आपण बनवल्या ना अशा भाज्या पातळ जरा, तर ॲसिडिटी वगैरे होत नाही. तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. बघू शकताय चमचमीत आणि तर्रीदार अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.